तो आपल्या घरी आलाय तर कालिदास काय बोलू बोलो याला काय म्हणते ह्याला का घोरपड हे बघ याला काय म्हणते घोरपड म्हणते घोरपड याले याच्या भाषेत याले घोरपड म्हणते तो हे काय आहे घोरपड आहे घोरपड कोरफड म्हणते ते तो घोरपड घोरपड करून राहिला रात्रीपासून. कसं आहे तर मराठवाड्यातली भाषा वेगळी आहे, आमच्या विदर्भातली भाषा ठसके भाषा थोडीशी. कोरफड म्हटलं तर त्याला घोरपड ऐकू गेलं. आमच्यातली भाषा गावंडळ त्यामध्ये तोंडाला गिल लावलं तर माझ्या तोंडाचेच केस वाढत म्हणते नाही तर म्हणते लावलं झालं लावायचं. तर कसं आहे मराठवाड्यामध्ये पहिलेच पाण्याची कमतरता आहे. अजून चुपचाप बस थांबतो आता बोलू दे. लाव तू आता. मराठवाड्यात पहिलेच पाण्याची कमतरता आहे तर तिथचे लोक कसे आहे धरण बनवू देत नाही. आमच्याकडे धरण नाही. शेतकरी आहे ना धरण बनवून दिलं ना तर पाण्याची आमच्या कसं आमच्या गावाच्या बोधात 3 डॅम आहे. आमची छोटी छोटी तळायची आमच्या गावाच्या बोधात 3 डॅम आहे. 12 महिने आमच्याकडे पाण्याचं काळ नसते, पाणीच राहते भरपूर. त्याला माहिती आहे आम्ही पाणी कसं उघडून राहिलो होतं आता. आणि याच्याकडे पाणी नाही. काऊन पाणी नाही का तुमच्या इकडची पाण्याची पातळी अशी खोल गेलेली एकदम खाली गेलेली आहे. तुमच्याकडे इकडे डॅम नाही म्हणून तुमच्याकडे पाणी नाही आहे. पाण्याचा काळ पडते 400-400 फूट म्हणजे 1000 फूट खोल बोर. आमच्याकडे 300-400 फुटावर पाणी लागते का ते 12 महिने पाणी म्हणजे संपत नाही. तर तिथल्या लोकांना कसं मराठवाड्याच्या लोकांना धरण डॅम बनवून द्यायला पाहिजे. डॅम भेटलं तुम्हाला बोलतासाठी पाणी भेटते, 12 महिने पाणी राहते. इकडे पाणी भरपूर आहे. तुम्ही भाजीपाला काढू शकता, काही काढू शकता मस्त. पाण्यामुळे हे लोक शेतामध्ये बोरवेल राहते तर शेतामध्ये घर बांधून राहून राहिले. शेतामध्येच राहते कारण गावात पाणी नाही आहे. पाण्याची खूप टंचाई आहे तिकडे. आणि तिकडले नेते मंडळी काही करतच नाही. तुमच्या इकडले उन्हाळ्यात पाणीच नसते. बोलायला पाहिजे, म्हणाले पाहिजे. तुमच्याकडले नेते मंडळी काहीच नाही करत. त्यांनी डॅम बनवायला पाहिजे. शेतकऱ्यांना स्वतः म्हणाले पाहिजे का तुम्ही डॅम बनवा आमच्यासाठी, म्हणजे पूर्ण गाव समृद्ध ओलेताखाली होते. तुम्हाला भाजीपाला काढता येतो. पाण्याची कमतरता आपल्याकडे रोड कसे आपल्या इकडले रोड पण आमच्याकडे नुसते खराब आहे. आलो तर बापा गाडी अशी आपल्या घरी आलाय तर कालिदास काय बोलू बोलो याला काय म्हणते ह्याला का घोरपड हे बघ याला काय म्हणते घोरपड म्हणते घोरपड याले याच्या भाषेत. याले घोरपड म्हणते तो हे काय आहे घोरपड आहे घोरपड कोरफड म्हणते ते तो घोरपड घोरपड करून राहिला रात्रीपासून. कसं आहे तर मराठवाड्यातली भाषा वेगळी आहे, आमच्या विदर्भातली भाषा ठसके भाषा थोडीशी. कोरफड म्हटलं तर त्याला घोरपड ऐकू गेलं. आमच्यातली भाषा गावंडळ त्याला काही समजत नाही. कालच आला तो गावावरून. आता 2-3 दिवस मुक्क आहे आमच्याकडे, 4-5 दिवस. आणि तो म्हणते पोरगी बा म्हणजे आमच्यासाठी म्हणजे असं बसते सांगा असेल पोरगी दिली काय कोणी असं बसा लागते. त्याला म्हटलं घर स्टाईल माझी बसायची. त्याची स्टाईल आहे अमिताभ बच्चन सारखी बसायची. अमिताभ बच्चन ना हो शाहरुख खान. शाहरुख खान सारखा लावा लागेल ना, गावगल लावा लागेल, शर्टिंग करावं लागेल. त्याच्या गावले आता शाहरुख खान सारखंच पाठवतो मस्त चष्मा बिष्मा बूट शूट. तर काल मस्त आला गावावरून तो. आता मस्त बसावं म्हटलं इथं. तर मग सांग तिकडलं सांग आता मराठवाड्यातलं काय आहे तसा गप्पा गोष्टीचा. आमच्या काय मराठवाड्यात चालतंय काम. तुझी बायको लेकरं चांगली आहे तुझी वाली. माझं लग्न झालं बायको लेकरं कुठून येणार. मला बायकोच नाही सापडून राहिली मला पप्पा. तर तुम्ही जर तुमच्याकडे बंद कर गं. आता हा म्हणते चालू आहे ना आता काय म्हणते तुमच्याकडे पोरगी पहा म्हणते विदर्भात. तुमच्याकडे पोरगी असली तर सांगा आम्हाला. आता याच्या गावापर्यंत वरात न्यायचे आम्हाला आखा मग सोडून जाईल. म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्हाला होईल याची याच्या गावले वरात नेत आहे 600 तोंडाला किलोमीटर. कसं लावायचं असं का असं आंघोळ केल्यावर लाव असं आंघोळ केलं कसं आता यानं काल रोड पाहिले आमच्याकडे. औरंगाबाद आमच्याकडे रोड असे आहे ना रोड भारी तिकडे मस्त आहे. आमच्याकडे रोड पूर्ण चकाचक आहे पूर्ण मस्त. पण याच्याकडे आमच्याकडे मराठवाड्यातले रोड एवढे आहे ना एखादं असंच करावं लागते. असं करत जावं लागते. असं एवढे गड्डे एवढे गिट्टी पूर्ण 10-10 किलोमीटर पर्यंत. अरे आमच्याकडे विदर्भातले रोड आमच्याकडे ट्रेनचं रोड लय बेस्ट आहे. आमच्या इकडे विदर्भातले रोड असे टकाटक आहे बिलकुल तुम्हाला धक्का लागत नाही. पण तुमच्या मराठवाड्यात एवढे रोड बेकार आहे का बस. लय रोड बेकार आहे. याच्या घरापासूनच रोड लय खराब आहे. याच्या घरी जातो ना कच्चा रोड आहे आमच्याकडे. तर आता ह्या घर बांधून राहिला तुम्ही जरूर पहा. तुमच्या गावाजवळची पोरगी एखादी असेल तर याची मामाची पोरगी आली देत नाही म्हणते कारण ह्या काम करत नाही.
काम करते अण्णा मामाच्या पोरी लईन मारते, मग काय फायदा सांग बरं? काम लय करते तो, स्वतःच्या वावरातले काम करते, दुसऱ्याच्या शेतात जाते, स्वतःच्या शेतात जाते. तर मामाला पोरगी द्यायला नाही पाहिजे, लई काम द्यायला द्यायला करते. पाहिजे. कष्टाळू आहे तो. पण तुम्ही पोरगी आमचे मामा म्हणते ते गरीब घरात पोरगी द्यायची नाही, असं आहे. आणि ते काम करण्यात काय असं काम करतात. गरीब आहे मग कामाला, हो पोरगी कामाला जाईन बा. पोरगी याच्या मामाची पोरगी आहे, शिकून साकून 12वी शिकलेली. शिकली शाळा. तो शिकले नाही ना, हा मॅट्रिक शिकले. फेल. ह्या जाते कामाले एखाद्या कंपनी, चांगल्या पुण्यासारखी कंपनीत लागाव यानं मस्त. आमच्या मामाचं आहे की पुण्याला कामाला यावं, मग तेव्हा पोरगी देतो असं म्हणते आमच्या मामा. पुण्याला कामाला पण याच्या घरी आहे शेती, त्याचे आई बाबा आहे म्हातारे, मग तो म्हणते बा आई बाबाला सोडत नाही. असं. शेतीतलं काम, शेती काय अशीच टाकून देऊ काय, म्हणून मग तो काही पुण्याला जात नाही आहे. अरे पण 10-12 हजार आई रुपये, बाबाले पोसा लागल ना. 10-12 हजार रुपये कमावले म्हणजे शेतीत किती उत्पन्न निघते, भाजीपाला निघते, हा ना, गहू त्याचं घर निघते, मस्त, सोयाबीन निघते. त्याचं घर मस्त ज्वारीनं भरलं राहते, कांद्यानं भरलं राहते, मस्त भरलं राहते त्याचं. जेवढं नोकरीवाल्याच्या घरी राहत नाही ना, तेवढं शेळ्या कास्तकाराच्या घरी राहते. आहे, बैल आहे, ढोरं आहे, मग सगळंच आहे त्याच्या घरी. तेवढं कास्तकाराच्या घरी राहते भरून, तेवढं नोकरीवाल्याच्या घरी राहत नाही. लोक म्हणते पोरगी देत नाही. स्टाईल पर्से. आता तो आला 600 किलोमीटर वरून, हिला म्हणजे हा हे तिला त्याला राखी बांधण, आता इले राखी बांधायला. रक्षाबंधनसाठी तो इले राखी बांधण, हे त्याला राखी बांधण. माझ्या बहिणीला तरी वाटण आमच्याकडे, म्हणून मी चालू 600 किलोमीटर. आणि तुम्हाला सांगतो ना, बहिणीसाठी त्यानं साडी आणली, माझ्यासाठी आणली लुंगी, बरबोडा. भाऊ बरमुडा आणला, बरमुडा घालासाठी सांगा. ते कशाला टाकलंय म्हणजे चिकट सांगतो पायाला ना, लागा. तर साड्याला काहीच कदरच नाही, म्हणजे भाटव्याची जवळची का एखादा चांगला त्याला कोट घ्यायला पाहिजे, का ड्रेस घ्यायला पाहिजे, फक्त बरमुडा आणला. आमच्या भाऊजीला घेऊ आता धोतर. म्हणजे आम्ही झालो मग आता टोपी, टोपी त्याच्यावर. नाही, आम्ही झालो अर्ध्या वयाचे आता. भाऊजीला धोतर आणि टोपी घेऊ. मम्मी डोक्याला लाव काय? लाव. अय मम्मी हा, नाही पण डोकं धुवायचं नाहीये. आता सर ठीक आहे. धुते ना मी. झालं ना, मी स्वयंपाक नाही करून काय बसू तर ना. असा विषय असतो मग तो आता. चला म्हणलं तो आला, थोडस गप्पा गोष्टी मारावं नाही. डोकं धुवा लागते ना रे मग. धुते ना. तर आता मस्त त्याच्यासाठी मस्त श्रीखंड आणतो, श्रीखंड करतो. तो श्रीखंड आवडत नाही म्हणते, फक्त लवंग्याची भाजीच आवडते, बाकी काही खात नाही. त्याला गोडही आवडत नाही म्हणते पोळी बाबा. आवडत नाही, त्याला बिचारा बासुंदी नाही, गुलाबजामुन नाही, त्याने फक्त बालुशी नाही. चिकन मटनच आवडते. बालुशी किती चांगली लागते. लवंग्याची पण भाजी आवडते जास्त का, आवडते. आवडते काय तुला? मला आवडतंय तिखट. बायको येणार मग सगळं याला नाही काय, सांगते. याला सगळं तिखटच सांगतात आम्ही. बायको आल्यावर गुलाबजामुन खा लागते, आलूबंडे खा लागते, बसणे खा लागते, ते आनंद नाही तर तसाच उपायशी राय म्हणते. ते मला रात्री तिखट करून यालती, लय तिखट केली ती ताईनं रात्री भाजी. स्टाईल आहे. म्हणून स्टाईल पर्से. आता तो आला 600 किलोमीटर वरून, हिला म्हणजे हा हे तिला त्याला राखी बांधण, आता नाही, इले राखी बांधायला. रक्षाबंधनसाठी तो इले राखी बांधण, हे त्याला राखी बांधण. माझ्या बहिणीला तरी वाटण आमच्याकडे, म्हणून मी चालू 600 किलोमीटर. आणि तुम्हाला सांगतो ना, बहिणीसाठी त्यानं साडी आणली, माझ्यासाठी आणली लुंगी, बरबोडा. भाऊ बरमुडा आणला, बरमुडा घालासाठी सांगा. ते कशाला टाकलंय म्हणजे चिकट सांगतो पायाला ना, लागा. तर साड्याला काहीच कदरच नाही, म्हणजे भाटव्याची जवळची का एखादा चांगला त्याला कोट घ्यायला पाहिजे, का ड्रेस घ्यायला पाहिजे, फक्त बरमुडा आणला. आमच्या भाऊजीला घेऊ आता धोतर. म्हणजे आम्ही झालो मग आता. टोपी, टोपी त्याच्यावर. नाही, आम्ही झालो अर्ध्या वयाचे आता. भाऊजीला धोतर आणि टोपी घेऊ. मम्मी डोक्याला लाव काय? लाव. अय मम्मी हा, नाही पण डोकं धुवायचं नाहीये. आता सर ठीक आहे. धुते ना मी. झालं ना, मी स्वयंपाक नाही करून काय बसू तर ना. असा विषय असतो मग तो आता. चला म्हणलं तो आला, थोडस गप्पा गोष्टी मारावं नाही. डोकं धुवा लागते ना रे मग. धुते ना. तर आता मस्त त्याच्यासाठी मस्त श्रीखंड आणतो, श्रीखंड करतो. तो श्रीखंड आवडत नाही म्हणते, फक्त लवंग्याची भाजीच आवडते, बाकी काही खात नाही. त्याला गोडही आवडत नाही म्हणते पोळी बाबा. आवडत नाही, त्याला बिचारा बासुंदी नाही, गुलाबजामुन नाही, त्याने फक्त बालुशी नाही. चिकन मटनच आवडते, बालुशी किती चांगली लागते. लवंग्याची पण भाजी आवडते जास्त का, आवडते. आवडते काय तुला? मला आवडतंय तिखट. बायको येणार मग सगळं याला नाही काय, सांगते. याला सगळं तिखटच सांगतात आम्ही. बायको आल्यावर गुलाबजामुन खा लागते, आलूबंडे खा लागते, बसणे खा लागते, ते आनंद नाही तर तसाच उपायशी राय म्हणते. ते मला रात्री तिखट करून यालती, लय तिखट केली ती ताईनं रात्री भाजी. तिखट करून यालती रात्री. तिखट निवाराचाच. तिखट गुडणे कशाला म्हणते? तिखट म्हणजे तिखट खाल्लं का तिखट गुळणी येते. गुडणे म्हणजे गोड खाल्ली का गोड गुळणी येते. शेंगदाण्याची भाजी होते. गुडणे तिखटच लागली होती. भाजी रात्रीची? नाही, नाही ना. गुडणे म्हणजे ठसका ठसका. हा भलता गोरा नंतर लावलं. भल्ला गोरा खाल्ला. लावलं. अबे, लय चांगलं लाव. लावलं.
तू पूर्ण जेवढं आहे ना गाळ तेवढं पूर्ण चोपड असा डोक्याला असं चोपड मस्त घास चांगला मग आंघोळ बस का डोक्याला पण हा घास कसं चांगला का घास पूर्ण असं अरे याने इकडे- शेंबूड लावणार शेंबूड जेवण नाही aloe आहे ना तो. वरकडीचा पाला आहे बोरकडीचा पाला म्हणते आहे. घोरपडीचा पाला म्हणते. घोरपडीचा पाला म्हणते आता रात्री म्हणे घोरपडीचा पाला लावत असतो हे म्हणते मामा माझी केस कशानं वाढन जी सांगा ना म्हणते एखादी आयुर्वेदिक उपाय ह्या काय म्हणते बाई घोरपडीचा पाला लावत जा म्हणते तू घोरपडीचा पाला ते म्हणते आता घोरपडीचा पाला आम्ही आणून कुठून म्हणते आता त्याला आजी झाड घोरपड. दिसलं ॲलोवेराचं झाड कोरफडीचं झाड दिसलं आमच्या घरी तर पाय ग म्हणते समूह हे होय की म्हणते घोरपडीचं झाड याला काय म्हणते याले मग मला जे त्याला हसायला- मटकी म्हणते पायाला आमच्याकडे याला मटकी म्हणते. आता मटकी म्हणजे आम्हाला समजत नाही हे बघ. तुम्हाला कडधान्य मोठ आम्ही मटकी म्हणतो याला आम्ही म्हणतो का हे म्हणते मोठ म्हणतो मोठ म्हणजे कोमालेली मोठ म्हणतो. आमच्या मराठवाड्यातलीच भाषा वेगळी आहे आमच्याकडे काही काही गावाला फटकी म्हणते. फटकी नाही मटकीच म्हणते मटकीच म्हणते ते आमच्याकडे फटकी नाही ती मटकी ए बाई रांगोळीवर काढून टाकून दे. तुम्ही बी याच्यासाठी लाव, चालेल. एखादी पोरगी असन ओय, केसाला लावले केस गोरी होतील का हो होते सिल्की होते सिल्की मस्त. ला, पूर्ण असं घास हिच्यासारखी ताई पूर्ण असं घास हा. माझ्यासारखी होती केस. मस्त नाही का नरम केस आहे ते लावा चांगलं मस्त असं तुमच्याकडे साबण- पोरगी असेल तर जरूर पाहायच्यासाठी तुमच्या हा. गावाच्या आसपास हा राहते मुरुड मध्ये राहते. कुठं राहते? घोगरेवाडी मुरुड तुम्ही पाहिलंय असं उस्मानाबाद. कोणतं शिव काय ना, कोणतं? गोगरेवाडी धाराशिव जिल्हा धाराशिव कडले असं ना हा, धाराशिव जिल्ह्यातलाच होय या. हा. तर याचं नाव आहे कालिदास अंबादास काय 600 किलोमीटर आहे आम्हालाच नाव कालिदास अंबादास. कालिदास अंबादास झांजे आहे ना कालिदास बलभीम झांजे बलभीम